विनयभंगाच्या गुन्ह्यातील 5 महिन्यांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी. फिर्यादी हे त्यांचे राहते घरी परिवारासह झोपलेले असताना आरोपी नामे मयूर वाघमारे यांनी अश्लील घाणेरड्या शब्दात शिवीगाळ व मारहाण करून फिर्यादीस घराच्या बाहेर ओढत आणून त्यांचा विनयभंग करून मनास लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार करून पळून गेला. त्यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार यांना वरील गुन्ह्यातील आरोपी नामे मयूर वाघमारे यांनी केला असून सदरचा आरोपी हा दत्त मंदिर सिग्नल परिसरात वावरत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने नमूद पाहिजे आरोपी यांच्या राहत्या परिसरात शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आलं. त्यास त्याचे नावगाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मयूर उर्फ चिंट्या विवेकानंद वाघमारे वय 28 वर्ष असे सांगितले. त्याची सदर गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकोडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, विलास गांगुर्डे, बाळू शेडके, शंकर काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार संजय पोटिंदे, जितेंद्र वजिरे अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.